कसे आहात भावांनो? आशा करतो की तुम्ही सर्वजण चांगलेच असणार. जसं की मी मागल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगलं होतं की आपल्याला एक नदीकाठच्या मंदिराला भेट द्यायची आहे. तर त्या मंदिराचं नाव आहे दत्तात्रय भारती मठ संस्थान, मोहनपूर, मौजे, वाहेगाव तालुका, जिल्हा नांदेड. तर भावांनो, खूप छान असं मंदिर आहे. जर तुम्ही नांदेडच्या जवळपासून पाहत असाल तर नांदेडहून अगदी 15 किलोमीटरच्या अंतरावर ते मंदिर आहे की तुम्ही अवश्य एकदा त्या मंदिराला भेट द्या. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे की तुम्ही पाहिल्यावर मग म्हणसाल. त्यासाठी शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये नक्की राहा. पाहू शकता हे आहे मठाचं नाव आणि ते जे मठ आहे ते इथून 2 किलोमीटर आहे. खूप छान, खूप सुंदर असा मठ आहे. तर चला, मी आज तुम्हाला तिथे घेऊन जातो. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमच्यासाठी रोज असे नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ आणत जाईल. तर चला भावांनो, आपण जाऊया तिथे. भावांनो, आपण इथं आलो आपल्या आखाड्यावर. तर इथं काय नितीशरावच्या मशीनला काय झाले की काही समजना गेले. मामा आहेत आपले, मेकॅनिक साहेब बोलिले. मेकॅनिक साहेब बघायलेत मशीनला काय झाले काय नाही. भावानं पाहू शकता ते आहे मठ मंदिर. एकदम अशा एवढ्या छान लोकेशनला आहे की नाही. हे पाहू शकता, नवीन हे ब्रिज झालाय गोदावरी नदीवर. भावानं, मी येते वेळेस नितीशरावला सोबत घेऊन येणार होतो, आपले नितीश भैया. मात्र काय, आता त्यांची मशीन बिघडली तर त्यांनी तिथंच होतं मशीनच्या, ते मेकॅनिक आला आहे ते मशीनच्याच भानगडीत काहीतरी. तर चला म्हणलं गडे आपण एकट्यानं जाव आणि तुम्हाला दाखवा मंदिर. भावांनो, पाहू शकता आपण या इथल्या मंदिराला आलेले आहे. तर एवढं सुंदर असं मंदिर आहे, पहा. चला तर तुम्हाला मध्ये घेऊन जातो. मध्ये तुम्हाला देवाचं दर्शन घेऊन लगेच आपण बाहेर येऊया आणि आपण बाहेरला नजारा पाहूया. जय देवा. भावांनो, हे आहे मंदिर. एकदम सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही जर नांदेडहून आपला ब्लॉग पाहत असतील तर माझी इच्छा आहे की अवश्य एकदा तुम्ही या मंदिराला भेट द्या, कारण एवढं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. बाहेर पाहू शकता. आपण आणखीन पण बाहेर भेट देणार आहोत. तुम्हाला बाहेरला पण सगळं दाखवतो, व्ह्यू कसं आहे काय नाही. त्यासाठी आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत पहा. भावांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे मंदिर. एवढं खूप छान मंदिर आहे ना. माझी इच्छा आहे की तुम्ही अवश्य एकदा या मंदिराला भेट द्या. एक वेळेस या, इथं दर्शन घ्या. एवढं छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि अगदी आपलं नदीच्या काठी लागून आहे. त्यासाठी जर तुम्ही आपलं नांदेडहून जर पाहत असाल तर लगेच हे आहे तिथले आपले महाराजाचं दर्शन घेऊ. हे महाराज आहेत आपल्या इथले मंदिराचे. एक वेळेस अवश्य. चला तुम्हाला बाहेर नेतो. तिकडं तर एवढं छान वातावरण आहे ना, तुम्ही पाहिल्यावर मग म्हणसाल. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, ही गोदावरी नदी आहे आणि ते तुम्हाला तर माहिती आहे नवीन झालेला ब्रिज पाहू शकता. अगदी नदीच्या काठी
लागून हे मंदिर आहे. एवढं छान असं वातावरण आहे निसर्गरम्य. चला तर भावांनो, आता आपण जाऊया.